माझे नाव ऋषिकेश कुलदीप जाधव आहे। मी इथं 8वी अ मध्ये ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकतो। आज मी प्रकाशाचे अपवर्तन या विषयावर 3 प्रयोग करून दाखवणार आहे। साधारणपणे प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो, पण काही विशिष्ट परिस्थितीत प्रकाश किरण वाक होऊ शकतात। प्रकाश जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो तेव्हा त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते। यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणजेच इंग्रजीमध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असे म्हणतात। पहिल्या प्रयोगासाठी इथे मी 2 धातूचे भांडे, 2 नाणे व पाणी घेतलं आहे। पहिले आपण दोघं भांड्यात एक नाणं ठेवू। त्या भांड्यापासून हळूहळू दूर जाऊ। जेव्हा ते नाणं दिसेनासं होईल तेव्हा तिथे थांबू व एका भांड्यामध्ये नाण्याला धक्का न देता पाणी टाकू। जसं जसं पाणी टाकलं जाईल तसं तसं ते नाणं दिसायला लागते। पाणी टाकल्यावर त्या नाण्याचे प्रतिबिंबित प्रकाश पाण्यामधून हवामध्ये जातात, म्हणजे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातात। म्हणून ते वाकून आपल्या डोळ्यांना दिसायला लागते, म्हणून आपल्या तो नाणं दिसायला लागतो। दुसऱ्या वाटक्यात प्रतिबिंबित प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही, म्हणून तो नाणं दिसत नाही। इथे दुसऱ्या प्रयोगासाठी मी एक काचेचा पेला, पाणी व एक पेन्सिल घेतली आहे। पहिले आपण या पेन्सिलला एका काचेच्या पेल्यामध्ये ठेवू व त्यात पाणी टाकू। पाणी टाकल्यावर या पेन्सिलची जाडी व वाढलेली दिसेल व इथून तुटलेली दिसेल। हे प्रकाशाचे अपवर्तन याचे एक उदाहरण आहे। यात प्रकाश पाणी मधून हवामध्ये जातो, म्हणजे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो। म्हणून प्रकाशाचे अपवर्तन हे घडतं आणि आपल्याला त्याची जाडी वाढलेली व पेन्सिल तुटलेली अशी दिसते। तिसऱ्या प्रयोगासाठी इथे मी एक लेखनी, एक पान, एक काचेचा पेला व पाणी घेतलं आहे। पहिले आपण या कागदावर 2 तीर काढून घेऊ। दोन तीर काढून घेतले आहे। या तीरांची दिशा मी माझ्याकडे ठेवली आहे। जेव्हा आपण हे पाणीच्या मागे ठेवतो तेव्हा हे तीरांची दिशा बदललेली म्हणजे उलटी झालेली दिसते व हे तिकडे टोक करत आहे असे आपल्याला कळतं। हे प्रकाशाचे अपवर्तन याचे एक उदाहरण आहे। या प्रकारे मी तुम्हाला प्रकाशाचे अपवर्तन या विषयावर 3 प्रयोग करून दाखवले आहेत। यासोबत मी थांबतो। धन्यवाद।